नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे 12 जानेवारी 2026 रोजीचा आलेलं जे प्रसिद्धीपत्रक आहे त्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. विषय आहे महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024च्या गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणीबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचे हे संपूर्ण अपडेट आहे. तर जाहिरात क्रमांक 414/2023 जे आहे तर त्याच्यामध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024चा अंतिम निकाल 30 डिसेंबर 2025 रोजी जाहीर करण्यात आलेला आहे. विषयाधीन परीक्षेच्या अंतिम निकालामधून शिफारस पात्र व ना शिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांचे गुण उमेदवारांच्या खात्यामधील संबंधित परीक्षेच्या नावासमोरील व्ह्यू अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच गुणांची फेरपडताळणी रिटोटलिंग करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना फेरपडताळणी करता अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेब लिंकद्वारे विहित शुल्कासह अर्ज सादर करण्याकरता पुढील प्रमाणे कार्यवाही करणे आवश्यक असणार आहे. आयोगाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॅसिलिटीमधील रिटोटलिंग ऑफ मार्क्स या लिंकवर क्लिक करायचं आहे. परीक्षेच्या अर्जामध्ये नमूद मोबाईल क्रमांक व नमूद सदर क्रमांकावर प्राप्त होणारा OTP प्रविष्ट करून लॉग इन करायचं आहे. रिटोटलिंग संदर्भात लिंक क्लिक करायचं आहे. त्यानंतर उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रकातील गुणांची फेरपडताळणी करण्याकरता असलेल्या परीक्षेची निवड करून सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. तर ही जी सुरुवात होणार आहे 13 जानेवारी 2026 ते 22 जानेवारी 2026 या कालावधीमध्ये तुम्हाला गुणांच्या फेरपडताळणीसाठी जे आहे तर ते वेब लिंक उपलब्ध असणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. थँक्स फॉर द वॉचिंग.